नमस्कार मंडळी, आज आपल्याला तयार करायची एकदम झटपट तयार होणारी शेवभाजी। शेवभाजी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण एक मोठ्या आकाराचा टमाटर बारीक असं कट करून घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा आपण उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रकचे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला छान डार्क रंगामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आपला छान डार्क रंगामध्ये आपण परतून घेतलेला आहे। यामध्ये आपण अद्रक आणि लसण टाकून घेतलेला आहे, ते देखील आपण जरा वेळ परतून घेतलेला आहे। कांदा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। मी भाजून घेतलेले सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे। त्यामध्ये आपल्याला एक कच्चा टमाटर टाकून घ्यायचा आहे आणि पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। भाजीसाठीचं जे वाटण आहे ते आपलं तयार झालेलं आहे। कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान फुटल्यानंतर आपण अर्धा चमचा यामध्ये जिरे टाकलेले आहेत। तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। 2 चमचे आपण काळा मसाला टाकलेला आहे। अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकलेले आहे। पाव चमचा आपण यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि भाजीला आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। ज्या वेळेला भाजी तुम्हाला खायला घ्यायची आहे त्याच वेळेला तुम्ही यामध्ये शेव टाकून घ्या। लगेचच भाजी खायला घेणार आहे त्यामुळे मी यामध्ये शेव टाकून घेतलेली आहे। एक उकळी काढून घ्यायची आहे। यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेत आहे। ढाबा स्टाईल झणझणीत अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे।